जानकारी के अनुसार बच्चू कडू और सरकार के बीच फोन पर चर्चा भी चल रही है। सरकार की ओर से बातचीत के संकेत मिले हैं, लेकिन अभी तक कोई ठोस निर्णय नहीं लिया गया है। इस बीच कुछ आंदोलनकारियों ने रेल रोका आंदोलन भी शुरू कर दिया, जिससे रेल यातायात प्रभावित हुआ है। प्रशासन की ओर से पुलिस बल तैनात कर स्थिति को नियंत्रित करने के प्रयास किए जा रहे हैं। बच्चू कडू ने साफ कहा है कि जब तक किसानों की सभी मांगे पूरी नहीं होती तब तक आंदोलन जारी रहेगा। अर्धा तास पाहू, अधिक अर्धा एक तास निर्णय घ्या ना, बैठकीची गरज नाही आहे। निर्णय घेऊन पाठवून द्या लेखी, संपला विषय। आम्ही वाजत गाजत जातोय। सत्तेत येता 7-12 जनतेचा कोरा कोरा करू म्हणून आज 1 वर्ष उलटून गेलं तरी फडणवीस सरकार 7-12 कोरा नाही करत आहे आणि शेतकऱ्याचे बेहाल होऊ नये सरकारचं दुर्लक्ष होत आहे। 8 दिवस लागो 10 दिवस लागो सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाही। माझा सरकारला एकच क्वेश्चन आहे, तुमच्याकडे जेव्हा पैसे नाही तेव्हा तुम्ही समृद्धी हायवे कसं बनवता? तुमच्याकडे पैसे नाही तेव्हा तुम्ही शक्तीपीठ हायवे कसं बनवता? तुमच्याकडे जेव्हा पैसे नाही आहे तेव्हा तुम्ही 10,000 कोटी रुपये 8वें वेतन म्हणून कसं लागू करता? रखडलेले आमचे जे पैसे आहेत, वाहून गेलेले पैसे आहेत, हे आम्ही भीक मागत नाही, आमच्या जोरावर तुम्ही सरकार उभं केलं आणि आम्हाला सुद्धा आता इथं आमचेच पैसे मागण्यासाठी यावं लागतं। सोयाबीनला आता भाव म्हटलं तर 1000 रुपयांनी भाव सोयाबीनला क्विंटल प्रमाणे घेत आहे, 1500 भाव घेत आहे। या शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? आमच्या दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन महिन्याला मिळलं पाहिजे। ज्याला हात नाही पाय नाही असे लोक सुद्धा इथं आलेले आहेत, त्याच्याबद्दल संवेदनशील सरकारने होऊन आम्हाला दर महिन्याला मदत करावी। आपल्या पूरग्रस्त शेतकरी, काही पावसामुळे पिकं गेली, काही ठिकाणी पाण्याची प्रॉब्लेम, आणि आता पाऊस झाला तर अतिवृष्टी भरपूर होऊन बसली, त्याच्यामुळे ह्यातून मला नाही वाटत आणि ह्यातून मला नाही वाटत की बाबा आता आमचे शेतकरी बांधव लवकर बाहेर येतात तर म्हणजे बाहेर पडतील, तर ही अशी थोडीशी त्यांनी मदत करावी, शेतकऱ्याला मोकळं करावं।